नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग एकदम वेगळा असणार आहे, कारण का आज आपण करणार आहोत हेल्मेटचे रिव्ह्यू. तर आपण एक मस्त जंगलातलं लोकेशन घेतलं आहे चांगला व्ह्यू वगैरे येण्यासाठी. पण थोडं ऊन असतं त्यामुळे हेल्मेटवरती थोडा म्हणजे चमकी येईल, म्हणजे शॅडो येईल. त्यामुळे ग्राफिक्स दिसतील, चांगले दिसतील. पण तुम्ही बघा, म्हणजे त्याच्याहून जे तुम्हाला व्हिडिओ दिसेल त्याच्याहून भारी दिसतात ग्राफिक्स दिसतात हेल्मेटचे. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपले हे हेल्मेट आहेत, आपण घेतलेले आहेत ऑनलाईन. सगळे ऑनलाईन घेतलेले हेल्मेट आहेत. आता तुम्हाला मी ह्यांचे रिव्ह्यू वगैरे सांगतो. आणि हे टोटल आम्ही आत्तापर्यंत किती 15,000 किलोमीटर वगैरे पूर्ण 15,000 किलोमीटर चाललेलं हेल्मेट आहे. आणि हे थोडे नवीनच आहेत, आत्ता जास्त राईड नाही केले आम्ही त्या हेल्मेटवर. तर तुम्हाला मी यांचे रिव्ह्यू सांगतो आणि ॲडव्हान्टेज वगैरे सगळं सांगेन. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, हा ऑफलाईन घेतलेला आहे, म्हणजे पनवेलवरून घेतलेला आहे. आणि हे दोन आहेत ते ऑनलाईन घेतलेले आहेत. तर तुम्हाला मी ॲडव्हान्टेज सांगेन डिफरन्स, की जर तुम्ही ऑनलाईन घेतला तर तुम्हाला काय फायदा होईल आणि ऑफलाईन घेतल्यावर काय फायदा होईल. तर चला इथनं स्टार्ट करूया ऑफलाईनपासून. तर मित्रांनो, हा पण दुकानातून घेतलेला आहे हेल्मेट पनवेलवरून. तर हे ओपन करे जरा. तर डिफरन्स हा आहे की ऑनलाईन तुम्ही जर दुकान घेतला तर तुम्हाला हे भेटेल आणि ह्याच्यासोबत वायझर पण भेटेल. किती हा जर ब्लॅक वायझर जर तुम्ही दुकानातून हेल्मेट घेतला त्यासोबत जर घेतला तर तुम्हाला 100ला पडेल. तर मी तुम्हाला ह्याचं सांगतो ऑनलाईनचं. मी हा ऑनलाईन घेतलेला ॲमेझॉनवरून. तर ह्याच्यामध्ये सीन असा आहे की तुम्हाला हे नाही भेटत, इथली जी काच होती ती भेटत नाही. आणि जर तुम्हाला ब्लॅक वायझर घ्यायचा असेल तर सेपरेट तुम्हाला 400ला घ्यायला लागेल. हा ओरिजिनल स्टील बटचा वायझर आहे आणि हा पण ओरिजिनल आहे, पण हा त्यांनी दुकानातून घेतला त्यामुळे 100ला पडला त्याला आणि मला 400ला पडला आहे. तर मित्रांनो, ह्याची प्राइसिंग आहे 2300 विथ वायझर, म्हणजे वायझर पकडून ब्लॅकवाला. ह्याच्यासोबत स्टॉक वायझर येतो पण तो व्हाईटवाला आहे, तो आम्ही काढला आहे. आणि हा माझा ऑनलाईन घेतलेला आहे, मी बघू शकता. हा बघा, हा पडला आहे मला 1917 आणि वरनं 400 रुपयाचा हा ब्लॅकवाला वायझर, म्हणजे जाम महाग पडला. ॲक्टिव्ह वेंट्स भेटतात बघ. एक इकडं पण 2 दिले आणि हे 2 दाखव. ॲक्टिव्ह म्हणजे ॲक्टिव्ह वेंट्स हे बंद नाही होत, हे चालूच राहतो. जर तुमचं बजेट 2,000 ते 3,000पर्यंत असेल हे तुम्ही घेऊ शकता. माझा रिव्ह्यू म्हणजे मी आत्तापर्यंत यूज केला तर चांगला आहे, म्हणजे परफॉर्मन्स आहे यांचा. तर शक्यतो मी तुम्हाला सांगेन की तुम्ही दुकानातूनच घ्या, कारण का हा साईजनुसार, म्हणजे याची साईज एम आहे ना, एम आहे. आणि ऑनलाईन जर तुम्ही घेतला जर तुम्हाला एस लागत असेल तर तुम्हाला अवेलेबल नाही होणार. एमच ऑनलाईनला सगळीकडे एमच भेटतं, त्यामुळे मला पण साईजचा इश्यू झाला. मला एस लागते पण मला ऑनलाईन घेतल्यामुळे एम घ्यायला लागला आहे. आणि बाकी सगळं सेमच आहे. तुम्हाला मी आता प्रत्येक ह्याला दोघांचे सोलो सिनेमॅटिक्स दाखवतो. तो तुम्ही पण बघा. जर तुम्हाला ग्राफिक्स आवडले तर तुम्ही पण घ्या नक्की. ह्या हेल्मेटसोबत तुम्हाला भेटेल ब्ल्यू वायझर, जर हे तुम्ही ग्राफिक्स घेतले तर. आणि ह्याचं वेट आहे 1330 + 50 ग्रॅम. हेवी आहे, म्हणजे हेवी नाही, लाईट वेटच आहे. तर गाईस, तुम्ही हा हेल्मेट घेतला तर तुम्हाला असं कलरमध्ये वायझर भेटेल. आणि ह्याचं वेट आहे कमी आहे ह्याचं, कारण का त्याला ते चष्मा नाही आहे. ह्याचं वेट आहे 1275 + 50 ग्रॅम. आणि ISI सर्टिफाईड आहे, आणि तो पण ISI सर्टिफाईडच आहे. मित्रांनो, ह्या हेल्मेटचं नाव आहे एक्झॉर अपेक्स हंटर ग्रे. ग्राफिक्स बघा, तुम्हाला मी पुढे सिनेमॅटिक्समध्ये दाखवीन पाहिजे. आणि ह्याला येतात ॲक्टिव्ह विंडशील्ड्स, बघू शकता. आणि म्हणजे ओपन आणि क्लोज करू शकता. हे बघा, ओपन झालं आता आणि असं केलं की क्लोज होतो. या हेल्मेटसोबत स्टॉक वायझर येतो व्हाईट कलरचा विथ पिनलॉक 30, बघू शकता. ह्याचा फायदा असा आहे की जर सकाळी तुम्ही लवकर राईडला निघालात आणि स्मोक असेल तर एवढ्या भागात स्मोक साठत नाही आणि बाकी बाजूने वगैरे साठतो. तर तुम्हाला पूर्ण क्लिअर व्ह्यू येईल ह्या हेल्मेटने. तर मित्रांनो, ह्या हेल्मेटचं वेट आहे 1600 + 50 ग्रॅम. आणि हा आहे SI सर्टिफाईड डॉट आणि ECE सर्टिफाईड, 3 सर्टिफाईड हेल्मेट आहे. मित्रांनो, ह्या हेल्मेटसोबत व्हाईट होता वायझर, तर मी चेंज केलेला आहे. पिनलॉक सोबत मला पडला आहे 2000. जर तुम्हाला पिनलॉकवाला नसेल हवा तर तुम्हाला 1200पर्यंत पडेल. तर हा हेल्मेट घ्यायचा असेल तर तुमच्या पॉकेटमध्ये पैसे नक्की पाहिजेत.
आणि हा हेल्मेट अराऊंड पडतो आपल्याला 5,000पर्यंत. जर तुमचं बजेट 4,000 ते 5-6 हजारपर्यंत असेल तर तुम्ही हा नक्की घ्या, कारण त्याची बिल्ड क्वालिटी हा हेल्मेट बघितलं तर एवढी खास नाही, पण ह्याची बघितलं तर तुम्ही एकदम टॉप लेवल आहे. हा पण ऑनलाईन घेतलेला आहे एक्झॉरचा, पण ह्याच्या साईजचा इश्यू नाही, कारण का एम साईज त्याला परफेक्ट होते ती. आणि ह्याच्यामध्ये साईजचा सीन नाही, कारण का ह्याची पॅडिंग बघा किती जाड आहे. त्यांची बघितली तर तुम्ही पातळ आहे, आणि ह्याची बघितलं तर तुम्ही जाड एकदम फिट आहे प्रॉपर. म्हटलं तर आपल्याला फ्लिपअप बघू शकता, हे वरती केलं की असं इथून खाली येते. आणि ह्याला आहे डबल डी लॉक, म्हणजे असा असतो, डबल येतो, निघत नाही, म्हणजे तुम्ही जरी गाडीवरनं पडलात तरी निघणार नाही अजिबात. आपले साधे हेल्मेट आहेत, ह्यांना आपलं येतं क्विक रिलीज लॉक, म्हणजे हे वरती केलं आणि इकडनं खेचलं की निघतो बघा असं. पण हे सेफ नाही आहेत ह्याच्या, हे बघितलं तर तुम्ही निघणार नाही, मोटो जीपीला वगैरे हेच येतात. मित्रांनो आपल्यात अजून एक हेल्मेट ॲड झालेला आहे वेगाचा, बघू शकता. हा पण ऑनलाईन घेतलेला आहे ॲमेझॉनवरनं. तर हा आहे वेगाचा निंजा बोल्ट. तुम्हाला ह्याचे थोडे सिनेमॅटिक्स दाखवून पुढे पहिले ह्याचे रिव्ह्यू सांगतो तुम्हाला. जर तुम्ही ऑनलाईन घेतलात तर म्हणजे बेस्ट आहे. मित्रांनो वेगा बोल्ट जी सिरीज आहे त्याच्यामध्ये हे आपलं इथलं डबल वायझर तो येत नाही वेगा बोल्टमध्ये. तर मित्रांनो ह्याला ॲक्टिव्ह विंड्स येतात, बघू शकता, ओपन क्लोज होतात. वरती पण आहेत आणि वरती पण 2 आहेत, ज्याचं जसं एक्झॉरला येतं ह्यावाल्या सेम तसं येतं ह्याला पण. हे आहेत असे वरती खाली. मित्रांनो या हेल्मेटचं वेट आहे 1350 + 50 ग्रॅम, आणि हा आहे 2 सर्टिफाईड ISI आणि डॉट सर्टिफाईड आहे. आणि ह्याचे तुम्हाला प्राईस सांगतो, जवळपास जर तुमचं बजेट जर ह्यांच्या एवढंच असेल 2,000 ते 3,000पर्यंत, तर तुम्ही हा पण घेऊ शकता. हा पण एक चांगला ऑप्शन आहे ग्राफिक्समध्ये. हा पडतो आपल्याला 2,000पर्यंत. व्हाईट वायझर स्टॉक येतो याला. आणि जर तुम्हाला बाहेरून घ्यायचं असेल, ह्याच्यामध्ये एक नवीन वायझर येतो गोल्डमध्ये, तर तुम्ही घेऊ शकता. तो तुम्हाला किती वेगाच्या वेबसाईटवरनं कितीला भेटतं? 350ला भेटेल गोल्डवाला. वेबसाईटचा त्यांचा जरा प्रॉब्लेम. हां, हेल्मेटचा ओनर आहे ना, त्यांनी ऑर्डर केला आहे, पण त्याचा प्रॉब्लेम होते की आउट ऑफ स्टॉक झाला, त्यामुळे तो आला नाही वायझर. मग आता जर तुम्हाला बाहेरून घ्यायचं असेल तर म्हणजे वेबसाईटवरनं तर तुम्हाला 300-300ला पडेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट ब्लॉग जाणार आहे आपल्या मुंबईचा असणार आहे. आता आपण भेटूया त्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.